हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? तर चला मंडळी, आज आपण केक बनवणार आहोत. बघा, हा केक तुम्हाला दिसतोय किती छान असा दिसतोय. वाटतोय ना बाजारातूनच आणलेला आहे. तर हा बाजारातून आणलेला नाही, हा घरी आपण बनवलेला केक आहे, जो आपण कुकरमध्ये बनवलेला आहे. आणि बरं का, हा मैद्याचा केक नाही, हा आपला आहे नाचणीचा केक. आणि याच्यामध्ये आपण साखरेचा पण वापर केलेला नाहीये. तर बघा, दिसतोय ना किती स्पॉन्जी स्पॉन्जी केक झालेला आहे आपला. तर हा केक आपण घरीच गॅसवर बनवणार आहोत. हेल्दी व्हर्जन आहे आणि खायला खूपच टेस्टी आहे. आणि ह्याचं टेक्स्चर एवढं भारी बनतं की तुम्हाला कळणारच नाही की हा मैद्याचा केक आहे का नाचणीचा केक आहे. मी तुम्हाला दाखवते ना, ह्याची जाळी बघा किती छान अशी बनलेली आहे. तर चला सुरू करूया. तर मी एका कुकरमध्ये मीठ टाकलेलं आहे आणि याला गॅसवर ठेवलेलं आहे. ह्याला आपल्याला 20 मिनिटं छान असं गरम होऊ द्यायचं आहे. आणि आपण कुकरची शिटी पण काढलेली आहे आणि त्याचा वायरी काढलेला आहे. तर ह्याला आपण छान फास्ट गॅसवर गरम होऊ देऊया. आता मी एक मेजरिंग मशीन घेतलेली आहे आणि त्याच्यावर आपण एक बाउल घ्यायचा आहे. आता मेजरिंग मशीन याच्यासाठी की परफेक्ट असं मेजरमेंट मिळण्यासाठी, का वेगवेगळ्या कपचे वेगवेगळे मेजर असतात. ते 1 कप मी गुळाची पावडर घेतलेली आहे. ती गुळाची पावडर 164 ग्राम आहे. तर मी 164 ग्राम गुळाची पावडर घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये 1 कप तेल घेतलेलं आहे. आता तेल मी राईस ब्रँड घेतलेलं आहे. तर तुम्ही शेंगदाण्याचं तेल किंवा कोणतंही सिंथेटिक तेल वापरू नका, नाहीतर आपला केकची स्मेल आणि टेस्टमध्ये फरक पडतो. तर हे 192-191 ml आपलं तेल आहे. आता हे आपल्याला छानपैकी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता गुळाची पावडर असल्यामुळे ती लवकरच मेल्ट होईल. तर ह्याला आपल्याला छान असं 2-4 मिनिटं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अंडे वापरायचे आहेत. तर मी 4 अंडे वापरते आहे. तर हा केक आहे तो एग बेस केक आहे. मी लवकरच एगलेस केक ही नाचणीचा अपलोड करेल. तर हा अंडे आपल्याला 4 फोडले. तर ह्याचा अंड्याचा सफेद भाग पडलेला दिसतोय तुम्हाला, तर तो मी नंतर काढलेला आहे. तर तुम्ही अंडे साईडलाच एका बाउलमध्ये फोडून मग एक एक टाका. तर आपण 4ही अंडे टाकलेले आहेत आणि ह्याला छान असं मिक्स करायचं आहे, आपल्याला एकजीव असं करून घ्यायचं आहे. तर याच्यासाठी आपल्याला हे जे टी टाइम केक असतात याच्यासाठी आपल्याकडे हँड ब्लेंडर असावंच असं काही नाही. विस्करने पण करू शकतो किंवा फोक असेल तर फोकने पण करू शकतो. हे छानपैकी आपलं मिक्स झालेलं आहे. बघा किती छान असं मिक्स झालेलं आहे. तर ह्याला आपण साईड ठेवू आणि याच्यामध्ये आता आपल्याला दूध टाकायचं. तर दुधाचा 1 फुल कप आपल्याला काटोकाट भरलेला पाहिजे. तो एक, तर 233 ml आपलं दूध घेतलेलं आहे आपण. आता दूध, अंडे हे सगळ्याला आपल्याला रूम टेम्परेचरवरच घ्यायचं आहे. हे आपल्याला असं थंड किंवा गरम मग असं नाही घ्यायचं आहे. तर ते मिक्सचर आपण साईडला ठेवलंय, दूध टाकून मिक्स केलेलं आहे. आता आपण ड्राय इन्ग्रेडियंट घेऊया. त्याच्यामध्ये आपण नाचणीचं पीठ घेतलेलं आहे 2 कप. याच्यामध्ये 1 कप म्हणजे 165 ग्राम आहे. तर 165 ग्राम आहे, तर हे एकूण आपलं 330 ग्राम हे पीठ आहे. तर ह्याला छानपैकी आपल्याला याच्यामध्ये आपण अर्धा कप कोको पावडर वापरलेला आहे. आता हे आपल्याला छानपैकी असा चाळून घ्यायचंय. पण त्याच्या आधी आपण याच्यामध्ये 1 चम्मच बेकिंग सोडा वापरणार आहोत आणि 2 चम्मच बेकिंग पावडर वापरणार आहोत. आता हे जे चम्मच आहेत ते टीस्पून आहेत. तर व्यवस्थित हे टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित हे चाळून घ्यायचे. आता चाळून ह्याच्यासाठीच की जे बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, जे आपलं नाचणीचं पीठ आहे किंवा कोको पावडर आहे, हे व्यवस्थित एकत्र होण्यासाठी आपल्याला हे चाळून घ्यायचं असतं. तर हे कमीत कमी तुम्ही 1-2 वेळा चाळलं तर आणखीन चांगलं. तर बघा मी चाळून घेतलेलं आहे, छान असं चाळून घेतलंय आणि त्यानंतर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय. तर हे छान असं मिक्स झालेलं आहे. तर ह्याला आपल्याला जे आपल्याला अंड्याचं तेल, अंडे, तेल, गूळ आणि ह्याचं मिक्सचर आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे ड्राय इन्ग्रेडियंट टाकलेले आहेत आपण. आता आपलं व्यवस्थित मेजर केलेलं असल्यामुळे मला माहिती आहे की एवढ्या ह्याच्या लिक्विडमध्ये ते बरोबर होईल. नाही तर तुम्ही थोडं थोडं टाकूनही मिक्स करू शकता. तर फर्स्ट मी विस्करचा वापर करून मिक्स केलेला आहे. आता कट आणि फोल्ड ह्या पद्धतीत आपल्याला हे मिक्सचर एकत्र करायचे. बघा व्यवस्थित असा राऊंड घेऊन मध्यभागी आपल्याला
जो चमचा आहे तो घ्यायचा आहे, म्हणजे त्यामुळे व्यवस्थित जे बॅटर आहे ते मिक्सचर व्यवस्थित होतो, ओव्हर मिक्स होत नाही. बघा किती छान असं मिक्स झालंय आपले. तुम्ही जर लक्ष दिलं तर आपले जे पीठ आहे त्याच्यामध्ये छोटे छोटे बबल्स येताना दिसत आहेत तुम्हाला. आता विस्करने मी तुम्हाला एकदा दाखवते चेक करून. बघा ही कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला, याला रिबिन कन्सिस्टन्सी म्हणतात. तर छानपैकी असं आपलं बॅटर तयार झालंय. एक मी 8 इंचचा भांडा घेतलेला आहे केकचा आणि त्याला आपण बटर लावून घ्यायचं. तुम्ही स्टीलच्या डब्यामध्येही केक बेक करू शकता. मी एक छोट्या स्टीलच्या डब्यातही केक बेक केलेला आहे, तुम्हाला मी दाखवते. तर हा जो आपला डब्बा आहे बेकिंगचा तो आपल्या अर्ध्याच्या वरपर्यंतच भरायचा आहे. जास्त बॅटर टाकायचं नाही, कारण केक आपला फुगणार आहे आणि मग फुगून खाली त्याचं बॅटर पडू नये म्हणून जास्त बॅटर घ्यायचं नाही. अर्ध्यापर्यंत किंवा अर्ध्याच्या थोडं वर घ्यायचं. आता हे आपलं बॅटर टाकून झालेलं आहे. तर ह्याच्यावर मी बदामाचे काप टाकत आहे. तुम्ही याच्यामध्ये पिस्ता, काजू, बदाम याचे छोटे छोटे काप पण टाकू शकता. आता हे जे काप आहेत हे बेक होताना खाली जाणार आणि मग आपण जेव्हा खाऊ तेव्हा ते आपल्याला क्रंच लागतील. तर हे आपले सगळे व्यवस्थित आपण बदाम टाकलेले आहेत. कुकरही छान असा गरम झालेला आहे. तर 15-20 मिनिटं झालेले आहेत. ह्याच्यामध्ये आपल्याला एक रिंग ठेवायचे. तुम्ही एखादी प्लेट पण ठेवू शकता आणि याच्यावर आपल्याला जो आपला बेकिंग टीन आहे तो व्यवस्थित ठेवायचा आहे. तर ज्या भांड्यात ठेवतोय त्याच्या साईडला आपला टीन लागला नाही पाहिजे. तर व्यवस्थित असं आपण ठेवलं आणि त्याच्यावर आपलं झाकण लावून घ्यायचंय. आता मिठाचा आणि आपला जो बेकिंगचं भांड आहे त्याचाही एकमेकाला स्पर्श झालेला नाही पाहिजे, नाही तर केक जळतो. कुकरची शिट्टी काढलेली आहे आणि कुकर आपण लावून मीडियम गॅसवर आपल्याला बेक करायला ठेवला. तर स्टीलचा ज्या डब्यामध्ये आपण बॅटर टाकलेलं आहे, कढई छान अशी 10 मिनिटं गरम होऊन हा केक पण आपण बेक करायला ठेवलेला आहे. आता 40 मिनिटांनंतर मी तुम्हाला दाखवते. बघा आपला केक छान असा तयार झाला. तर हे जे बदामाचे काप आहेत हे मी नंतर ठेवलेले आहेत, आधी जे ठेवलेले ते खाली गेलेले आहेत. आता चाकू आपण टाकून बघतोय. बघा एकदम क्लीन असा चाकू निघालेला आहे, म्हणजे आपला केक बेक आहे. आणि वरचे बदाम आहेत ते पण छान असे क्रिस्प झालेले आहेत, वरतून ठेवलेले आहेत ते आपण. तर 30 मिनिटांनंतर जेव्हा केक बेक झालाय का नाही चेक करताना मी पाहिलं त्यावेळेसच हे बदामाचे काप ठेवले. आता केक थोडासा थंड झाला की आपल्याला जी साईड त्याच केकची जी साईड आहे ती लूज करायची आहे. चाकूने अशा पद्धतीने आपल्याला ही साईड पूर्ण लूज करून घ्यायची. बघा छान असे लूज झाले आणि ह्याला थोडं थंड होऊ देऊया. तोपर्यंत जो आपला स्टीलच्या डब्यात आपण ठेवलं होतं केक तो पण छान बेक झालाय. 10 मिनिटातच बेक झालाय, कारण प्रमाण ते छोटं होतं म्हणून लवकर बेक झालाय. बघा किती छान अशी त्याला जाळी आली आणि किती स्पॉन्जी असा आपला केक तयार झाला. एकदम गरमागरम स्पॉन्जी आणि एकदम लुसलुशीत असा आपला केक तयार झालेला आहे. आता जो दुसरा मोठा केक आहे तो थोडा थंड झालेला आहे, त्याला आपण एका प्लेटवर काढून घेऊया. आता प्लेटवर मी त्याला पलटी केलेला आहे. बघा किती छान असा आपला केक निघालेला आहे, किती छान दिसतोय. बघा टेक्स्चर बघा केकचं किती मस्त आलंय, जाळी पण किती छान आली आहे. वाटतच नाही की हा नाचणीचा केक आहे. बघा किती छान टेक्स्चर आलेलं आहे, एकदम छान आणि छान असा दिसतोय. असं वाटत नाही ना नाचणीचा केक असल्यासारखा, पण हा नाचणीचाच केक आहे. तर पुन्हा आपण जी वरची बाजू आहे ती वरती करून घेऊया आणि आपला केक छान असा तयार झालेला दिसतोय तुम्हाला. वरचे बदाम पण नंतर लावलेले आहेत. तर ह्याला चांगला थंड होऊ द्यायचा आहे. हा केक थंड छान लागतो. बघा हा छोटा केक आणि मोठा केक आपण साईडला ठेवला. मी तुम्हाला स्पॉन्जीनेस पण दाखवलेला आहे ह्याचा. तर नाचणीचे असेही खूप छान छान असे गुणधर्म आहेत आणि तो आपण केकमध्ये जर मैद्याच्या ऐवजी वापरतोय तर बघा किती छान केक बनतोय. हा असाही केक आपला नो शुगर नो मैदा केक आहे. शिवाय आपण ह्याला गॅसवर बनवलेला आहे, कुकरमध्ये बनवलेला आहे. जर तुम्ही OTG मध्ये बनवला तर ह्याला आपल्याला 180 सेल्सिअसवर बेक करायचं आहे 40 मिनिट. बघा किती छान, मी कट करून दाखवते तुम्हाला. किती छान असा आपला केक तयार झालाय. वरतून जरी तुम्हाला थंड वाटत असला तरी आतमधून केक गरम असतो. आणि जे आपण वरती पहिले बदाम ठेवले होते ते बघा खालच्या साईडला किती छान असे दिसत आहेत. खाताना त्याची टेस्ट लागेल आपल्याला, त्याचा क्रंच लागेल. ही जाळी बघा किती छान आलेली आहे, एकदम मस्त
मस्त असा हेल्दी केक आहे लहान मुलांसाठी, तर खूप छान आहे. कारण स्कूलमध्ये मैद्याचे केक अलाव करत नाहीत, तर तुम्ही असेही केक बनवून देऊ शकता. चहाच्या टायमाला खायला खूप छान आहेत, हेल्दी आहेत. तर लवकरात लवकर तुम्ही हा केक ट्राय करा आणि मला नक्की सांगा तुमचा केक कसा बनतो तो, आणि कमेंट करा व्हिडिओच्या खाली. आणि ह्याच्यावर मी हे जे केक आहेत, हे केकचे तुकडे कट करून याच्यावर मी गणाशचं सिरप आहे ते टाकत आहे, चॉकलेट सिरप आहे. तर ह्याचा पण व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे, किंवा तुम्ही हर्षीचं सिरप पण वापरू शकता. बघा एकदम टेम्पटिंग दिसतंय ना, तर नक्की ट्राय करा. व्हिडिओला नक्की शेअर, लाईक आणि सबस्क्राईब